राम नारायण राम। ज्या वस्तूमुळे, ज्या प्राण्यामुळे, ज्या व्यक्तीमुळे, ज्या काहीतरी जीवनासाठी मिळतं, ज्यामुळे जगण्याची आणि कर्म करण्याची व ज्ञान देण्याची संधी मिळते, तो पूर्ण होतो, तोच गुरु आहे। आपण कोणाकडूनही काहीतरी शिकतो तर तो आमचा गुरु बनतो। सूर्य आणि पाण्याविना लोक जगू शकतात का? या पृथ्वीवर जो काही प्राणी आहे, जीव आहे, मटेरियल आहे, ते सर्वांसाठी आहे। हे विधाताने तयार केलं आहे। त्यांना कोणीतरी पाहिलं आहे का? जेव्हा आपल्यापैकी कोणीतरी पाहिलं नाही तर आपण का त्याच्या मागे धावतो? आपल्याला स्वतःच्या मागे धावायला शिकायला हवं। आपल्या आतला विवेक आपल्याला सर्व शिकवतो, हे करू नका, ते करू नका, अजून योग्य वेळ आलेली नाही। स्वतःच्या मागे धावायला शिकायला हवं। वाईट काम करू नका, कुणाचं नुकसान करू नका, चांगलं काम करा। चांगलं काम कसं होईल विचार करून कर्म करणं हे आपलं धर्म आहे आणि आपल्या वरचं कर्म भगवान करतो। आपण आपल्या कर्माची जबाबदारी घेतो, हे खोटं आहे। आपण स्वतःला मालक समजतो, पण असं होऊ शकत नाही। आपल्या शरीराला कधीही मालक होऊ शकत नाही। आम्हाला काही समस्या झाल्यास किंवा काहीही झाल्यास आम्ही सांगतो, किंवा कुणीतरी काही प्रश्न विचारत असल्यास आम्ही उत्तर देतो। हे सर्व कर्म विवेकामुळेच होते। आमच्या आत बसलेला विवेक सर्व काही ऐकतो, मग त्याला उत्तर देतो। विवेकच आम्हाला सांगतो, आपण हे ऐका, हे सांगा। विवेकाविना आपण काहीही करू शकत नाही। विवेकासोबत पुढे जाणं आवश्यक आहे, त्यानुसार सगळं काम करावं लागेल, हे आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं। विवेकासोबत पुढे जाणं आवश्यक आहे, त्यानुसार सगळं काम करावं लागेल, हे आमच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं। जो समजदार आहे, जो माझी बात ऐकतो, त्याने समजून घ्यावं की साधना टीव्हीवर जो कार्यक्रम चालतो त्यात बरेच खर्च येतो, कारण लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवायची असते। काम करणे आवश्यक आहे। किती दिवस करणार? संतान दल संस्था सर्वांना एकत्र घेत आहे। जर कोणी दान दिल्यास ते संस्थेच्या खात्यात जाते, मग आम्ही त्या पैशांचा वापर लोकांपर्यंत योग्य माहिती आणि ज्ञान पोहोचवण्यासाठी करतो। संस्थेचे लोक एकत्र येऊन सर्व खर्च बघतात। आम्ही कुणाकडे भिक्षा मागत नाही ना कुणाला देतो। जर कुणाला गरज असेल तर आम्ही त्याला मदत करतो। हे काही मोठं नाही। मदत करणे आवश्यक आहे। दान देणे किंवा न देणे, जो देईल त्याच्या विचारांवर अवलंबून आहे। आम्ही असे विचार करत नाही की कुणीतरी आम्हाला द्यावे। आम्ही सर्व एकत्र काम करतो। माझं तुम्हाला सांगणं आहे की मला वाचण्याची आवश्यकता नाही, मी स्वतःला वाचतो। माझ्या आत विवेकाची एक पुस्तक आहे, तीच माझी मालकीण आहे। ती खूप मोठा ज्ञानी आहे, ती शक्तिशालीही आहे। विवेकच निसर्ग आणि आकाश आहे, तीच माझ्या आत आहे, तीच आपल्याला शिकवते चांगलं राहा, वाईट कामं करू नका। विवेक खूप मौल्यवान आहे। मरताना याची काही किंमत नसते, कारण मरल्यानंतर विवेक शरीर सोडून जातो। सर्व लोक संतान दलाच्या आश्रमात आले आहेत, तिथे राहून पाहू शकतात। जे कुणी येतील ते आमचे अतिथी असतील। जेव्हा कुणाच्या मनाला आवडेल तो येऊ शकतो। सर्व लोक आमचे कुटुंब आहेत। तुम्ही आला तर तुमच्या कुटुंबातच आला। आपल्या घरात येण्यासाठी निमंत्रणाची आवश्यकता नसते। संतान दलावर सर्व जनतेचा हक्क आहे। आमचं काम आहे लोकांची सेवा करणे, लोकांना जागृत करणे। आमचा विश्वास आहे तुम्ही धर्तीवर आहात तोपर्यंत चांगलं काम करा। त्यामुळे धर्तीवर जो काही निसर्गाशी संबंधित आहे त्याचा आदर करा। आमचा प्रयत्न आहे लोकांना योग्य संबंध दाखवणे, ज्यामध्ये कुणीही वाईट कामं करू नये आणि सुखी राहावे।